बुक्क्यांचा जवाब सूरज चव्हाण यांचा थेट राडा। लातूरमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी थेट हात चालवला। विजय घाडगे यांना चापट बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकारावर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, भावना अनावर झाल्या होत्या, पण आम्ही सत्तेत आहोत म्हणजे सगळं चुकीचं करणारच असं नाही। ग्रँड चॅलेंज टूर 2026 ला अजित पवार यांची हिरवी झेंडी। पुणे 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यजमान शहर ठरणार आहे। अजित पवार यांनी पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ला मंजुरी दिली असून 40हून अधिक देशातील सायकलपटू या थरारात सहभागी होणार। स्पर्धेची तयारी सुरू असून 35 कोटींचा व्हेलोड्रॉम आणि रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा यावर भर दिला जाणार आहे। पुणे आता जागतिक क्रीडा नकाशावर झळकणार आणि सायकलिंग चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार। भावी मुख्यमंत्री अजितदादा धाराशिवमध्ये पोस्टरबाजीने राजकारण तापलं। धाराशिवमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स चर्चेचा विषय ठरले। सासरवाडीतला आमचा अजितदादा महाराष्ट्राचा पुढचा सीएम असा मजकूर झळकला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। समर्थकांचं हे प्रेम की राजकीय संकेत, राजकारणात आता पोस्टरबाजीचा नवा डाव सुरू झालाय। लिफ्ट मध्ये अडकले साहेब। वसईत कार्यक्रमासाठी गेलेले बीजेपी नेते प्रवीण दरेकर 2 आमदारांसह लिफ्ट मध्ये तब्बल 10 मिनिटं अडकले। लिफ्ट मध्ये एकूण 17 जण होते आणि अचानक तांत्रिक बिघाड झाला। कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून सर्वांची सुखरूप सुटका केली। दरेकर म्हणाले, लिफ्टशी माझा जुना वैर आहे आणि प्रसंगावर हसत पार केला। मोठी दुर्घटना टळली, पण सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबईमध्ये पावसाचा कहर, स्कूल्स कॉलेज बंद, वाहतुकीवर परिणाम। मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून IMD ने पुढील 48 तासांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आली असून स्थानिक वाहतूक व्यवस्थेवरही पावसाचा परिणाम दिसून येत असून काही लोकल गाड्या उशिराने धावत आहेत। हाय टाईडच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची विनंती केली आहे। जनावरांच्या व्यापारात त्रास वाढल्याने मुस्लिम व्यापाऱ्यांचा बहिष्कार। बुलढाणा जिल्ह्यात मुस्लिम व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्रीवर बेमुदत बहिष्कार जाहीर केला आहे। जोहर नगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून बाजारात जनावरांची खरेदी विक्री न करण्याचा निर्णय लागू झाला आहे। गौरक्षकांच्या मारहाणी, पोलिसांकडून होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांच्या नोंदी यामुळे त्रस्त झालेल्या मुस्लिम व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे। परभणीमधील पशु बाजारात निराशा। परभणीत भरलेल्या पशु बाजारात यंदा एकही पशु विकला गेला नाही, ज्यामुळे पशु मालक आणि शेतकरी संतप्त झाले आहेत। खरेदीदारांच्या कमतरतेमुळे बाजारात मंदी काळाचं चित्र पाहायला मिळालं। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सुव्यवस्था आणि प्रचाराअभावी नुकसान झाल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली। रुग्णता भासवून संपत्ती मिळवण्याचा धक्कादायक धंदा। पुण्यातील चतुर्शृंगी परिसरात संपत्तीसाठी भाऊ बहिणीच्या रक्ताच्या नात्याला केला काळा डाग। वडिलोपार्जित मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी आरोपी भावाने आपल्या 56 वर्षीय बहिणीला मानसिक आजार झाल्याचा भास करून मनोरुग्ण घोषित करण्याचा कट रचला। तो बहिणीला इंजेक्शन देऊन रक्त तपासणीसाठी हव्या त्या कारणाखाली मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करून जतन करत होता। पोलिसांनी आरोपीसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेचं दमदार पुनरागमन। कॅनडामधील सरे शहरात असलेला कपिल शर्माचा कॅप्स कॅफे काही दिवसांपूर्वी खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामुळे चर्चेत आला होता। या धक्कादायक घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव कॅफे तात्पुरता बंद करण्यात आला होता। मात्र आता अवघ्या आठवड्याभरातच कपिल शर्माने कॅप्स कॅफे पुन्हा सुरू केल्याची माहिती स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे। चाहत्यांनीही या पुनरागमनाचं स्वागत केलं असून कॅफे बाहेर फोटो क्लिक करणाऱ्यांचीही गर्दी वाढली आहे। सय्याराचा धडाकेबाज डेब्यू। आहान पांडेच्या पदार्पणाचा सय्यारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे। फक्त 2 दिवसातच 50 कोटींचा आकडा पार करत सिनेमाने सुपरहिटची पहिली पायरी गाठली। प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दमदार संगीत आणि आहानचा फ्रेश लुक यामुळे सय्याराची हवा सर्वत्र आहे।